नमस्कार स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, आपण आज जनरल स्टडीज सामान्य अध्ययन पेपर 3 यामधील विषय जो आहे ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ह्यूमन राईट्स, मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क यामधील मानवी हक्क हा जो दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. प्रथमतः तर आपण नेहमीप्रमाणेच प्रथमतः आपण बघूया याच्यामध्ये किती टॉपिक्स आहेत, म्हणजे टायटल्स किती आहेत, त्यामध्ये टॉपिक्स किती आहेत, काही बदल झाले का ढोबळमानाने बघूया. सी बघा आपल्याला काय दिसतंय की नवीन आणि ओल्ड सिलेबसचं कंपॅरिझन बघूया. नवीन आणि ओल्ड सिलेबसचं कंपॅरिझन जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की एकूण 13 टॉपिक्स आहेत. एकूण 13 टॉपिक्स आपल्याला दिसत आहेत. बघा पहिला आहे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, जागतिक मानव हक्क प्रतिज्ञापत्र आहे 1948चं. त्यामध्ये काहीही बदल नाही, नो चेंज. त्यानंतर दुसरा आहे बाल विकास, चाइल्ड डेव्हलपमेंट, महिला विकास, वुमन्स डेव्हलपमेंट. त्यानंतर युवकांचा विकास, युवा विकास त्याला म्हणूया युथ डेव्हलपमेंट. आदिवासी विकास, ट्रायबल डेव्हलपमेंट. यामध्ये आपल्याला दिसतं चेंजेस आहेत है ना. याच्यामध्ये काही टॉपिक ऍड केले, यामध्ये 1 टॉपिक ऍड केलेला आहे है ना. असं काही चेंजेस आहेत. त्याच्यानंतर 6वा जो टायटल आहे डेव्हलपमेंट फॉर सोशली डिप्राइव्ड सेक्शन्स, सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गाचा विकास. त्याच्यानंतर वेलफेअर फॉर एज पीपल, वयोवृद्ध लोक. ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे पर्टिक्युलरली अर्बन एरियामध्ये, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये. त्यानंतर कामगारांचं कल्याण, कामगार कल्याण. त्यानंतर आपण बघतोय की विकलांग व्यक्तींचे कल्याण. ऍक्च्युली याला आपण दिव्यांग व्यक्ती असा शब्द वापरायला पाहिजे इथे है ना. एमपीएससीने विकलांग वापरला, इथे दिव्यांग हा शब्द वापरायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला पीपल्स रिहॅबिलिटेशन, लोकांचे पुनर्वसन. कोणत्या तर विकास प्रकल्प व नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित जी लोक आहेत त्यांचा जे आहे रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन. यामध्ये बघा ही टॉपिक्स आहेत, त्याच्यामध्येही काही बदल नाही. म्हणजे आपल्याला काय दिसतंय की ह्युमन राईट्स याच्यामध्ये जास्त बदल दिसून येत नाही. एक 2.11 आहे, काही टॉपिक याच्यामध्ये ऍड झाले आहेत, ते म्हणजे इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशन्स. यामध्ये काही टॉपिक ऍड झालेले आहेत, प्रत्यक्षात आपण बघूया. त्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 जो आहे त्याच्यामध्ये टायटल हलकसं बदलवलेलं आहे आणि एक टॉपिक रिमूव्ह केलेला आहे. आणि शेवटचा जो आहे व्हॅल्यूज, एथिक्स अँड नॉर्म्स, मूल्य, नीतितत्वे आणि प्रमाणके. यामध्ये काहीही बदल नाही. हे आपल्याला दिसत आहे की हा जो घटक आहे, विषय घटक, त्याच्यामध्ये फारच थोडे बदल दिसून येत आहेत. किती टॉपिक असतील याच्यामध्ये टोटल, तर आपल्याला असं दिसतंय ढोबळमानाने 54 टॉपिक आपल्याला इथे दिसून येतात. ढोबळमानाने घेतलेले आहेत. अजून जर मायक्रो लेवलवर घेतले तर 70च्या जवळपास जातील. तर आपल्याला एक मोठा आपण जर पकडलंय है ना, तर आपल्याला अधिकतम 54 ते 70च्या दरम्यान टॉपिक प्रिपेअर करायचे आहे. एक एक टप्प्याटप्प्याने बघूया ब्रीफली. तसं एक्सप्लेन करायला गेलं तर फारच लांब होईल. मी प्रयत्न करेल एक संक्षिप्त याच्यात तुम्हाला जितकं काही विश्लेषण करता येईल मला ते विश्लेषण करायचा इथे मी प्रयत्न करतो. बघू मित्रांनो, आपण प्रथम टॉपिक बघूया. सी टायटल आहे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, जागतिक मानव हक्क प्रतिज्ञापत्र 1948. मित्रांनो, जरी हा टॉपिकचं टायटल असलं तरी यामधील वेगवेगळे जर आतमधले टॉपिक सब टॉपिक्स बघितले तर खूप डायनामिक्स आहेत. हा जो टायटल आहे हा टायटल चुकल्यासारखा आहे, मिसनॉमर आहे. कारण एमपीएससी मध्ये बरेचसे आपल्याला सिलेबसचं अवलोकन केलं असता असं दिसून येत आहे की बरंचसं जम्बलिंग झालेलं आहे, मिक्सिंग झालेलं आहे. त्यातलाच हा एक पार्ट आहे. म्हणजे टायटल हे जनरल पाहिजे होतं आणि त्यामध्ये युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स असा एक पार्ट पाहिजे होता. खैर असो,
तो MPSCचा इश्यू आहे, तो आपला काही नाही, जे सिलेबस दिलं ते करायचं आहे, बाकी काही आपल्याला दुसरी काही सोय नाही है ना. असो ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघूया काय काय नमूद केलेलं आहे. मी काय केलेलं आहे याच्यामध्ये की हे टायटल असं मिसनॉमर आहे म्हणून प्रत्येक वेळास मी छोटे छोटे याच्यात म्हणजे 2-2 पार्ट जे काही समसमान आहेत असे टॉपिक्सचं मी असे पार्ट्स केलेले आहेत. पहिल्या याच्यात बघूया आपण इंटरनॅशनल ह्युमन राईट्स स्टँडर्ड, मानवी हक्काची आंतरराष्ट्रीय मानके, पॅरामीटर्स कुठली आहेत ती आपल्याला पाहिजे. ते युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मध्ये दिलेली आहेत 1948च्या प्रतिज्ञापत्रामध्ये. ती सर्व आपल्याला पाहायची आहेत, कुठल्या कुठल्या अँगलनी आहेत ती है ना. त्या ते जर तुम्ही डॉक्युमेंट डाउनलोड केलं की तुम्हाला सहज सर्व मिळेल, काही एवढं सांगण्यासारखं नाही. इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये जे आहे भारतीय संविधानामध्ये त्याचं रिफ्लेक्शन आहे का, आणि दुसरं त्याचं मेकॅनिझम्स म्हणजे यंत्रणा ह्युमन राईट्स एन्फोर्स करण्याकरिता आणि सुरक्षा प्रदान करण्याकरिता काही यंत्रणा भारतात आहेत का ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. मित्रांनो, भारतीय संविधान जर बघितलं तर मूलतःच भारतीय संविधान हे जे आहे ते मानवी हक्काकरिताच निर्माण झालेलं आहे. किंबहुना भारतीय संविधानाची निर्मिती सुद्धा तशीच झालेली आहे, कारण की भारतीय संविधानाचे निर्माणकर्ते जे आहेत है ना, फादर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ते स्वतः फ्रीडम फायटर्स होते. त्यांनी संघर्ष मानवतावादासाठीच केला, मानवी हक्कासाठीच केला. बघा तुम्ही भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जर बघितली तर एका बाजूला आपल्याला असं दिसतंय की राजनीतिक स्वातंत्र्याकरिता पॉलिटिकल फ्रीडम करिता सातत्याने संघर्ष झालेला दिसतोय, परंतु सोबतच काही आपल्याला पॅरलल मुवमेंट्स चाललेल्या दिसतात ह्युमन राईट्सच्या, ज्या सामाजिक सांस्कृतिक जी चळवळ आहे किंवा सामाजिक आणि सांस्कृतिक जो मुवमेंट आहे, फ्रीडम मुवमेंट म्हणजे स्वातंत्र्याची मुवमेंट, ती सुद्धा सोबतच चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही वुमन्स मुवमेंट आहे, ट्रेड मुवमेंट आहे, शेतकऱ्यांची मुवमेंट आहे, अस्पृश्यांची मुवमेंट आहे, ही सोबतच आपण फ्रीडम मुवमेंट मध्ये पाहिलेली आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली इंडियन कॉन्स्टिट्यूशनची ऑलमोस्ट फंडामेंटल राईट्स त्याची प्रियम्बल पासून म्हणजे भारताच्या संविधानाच्या प्रियम्बल, फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, ऑलमोस्ट जे काही एलिमेंट्स आहेत ते सर्व रिफ्लेक्ट करतात ह्युमन राईट्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये. याची यंत्रणा कुठली आहे मित्रांनो, तर आपल्याला असं दिसतंय यातली यंत्रणा जी आहे ती आपल्याला यामध्ये मेकॅनिझम्स टू एन्फोर्स अँड प्रोटेक्ट द ह्युमन राईट्स असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला असं दिसतंय की भारतामध्ये ह्युमन राईट्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रोटेक्शन करिता विविध संस्था ज्या आहेत, विविध इन्स्टिट्यूशन्स निर्माण केले. सर्वात प्रथम कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन जर बघितलं तर आपल्याला दिसतंय असं की ज्युडिशियरी जी आहे है ना, न्याय व्यवस्था ही मूलतःच ह्युमन राईट्स साठीच तयार झालेली आहे. याच्यामध्ये नंतर बरंचसं डायनामिझम आलेलं आहे. आम्ही PIL हा पण कॉन्सेप्ट नंतर बघतोय, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम हा सुद्धा कॉन्सेप्ट बघतोय, म्हणजे तो आपल्याला मेकॅनिझम मध्ये दिसून येतो. त्यासोबतच आपल्याला असं दिसतंय की वेगवेगळे फोरम्स, वेगवेगळ्या कमिशन्स आहेत. जसं आपण बघतोय की SC/ST कमिशन आहे है ना, SC/ST नॅशनल कमिशन आहे है ना, ST नॅशनल कमिशन आहे. त्याच्यानंतर NCWI नॅशनल कमिशन फॉर वुमन्स है ना, त्यानंतर चाइल्ड लेबर कमिशन आहे है ना, लेबर कमिशन आहे है ना. तर आपल्याला काय दिसतंय की वेगवेगळ्या मेकॅनिझम्स जे आहेत त्या सुरक्षा प्रदान करण्याकरिता भारतातली जे नागरिक आहेत आणि भारतातल्या नागरिकांच्या मानवी हक्क सुरक्षित अबाधित राहण्याकरता वेगवेगळ्या मेकॅनिझम्स इथे दिसून येत आहेत. सोबत भारतामध्ये ह्युमन राईट मुवमेंट्स कुठल्या कुठल्या आहेत तर ह्या खूप डायनामिक्स आहेत, बहुआयामी आहेत, मल्टीफॅसेटेड आहेत है ना. मल्टीफॅसेटेड आपल्याला मुवमेंट्स दिसतील है ना. मल्टीफॅसेटेड याच्यासाठी मित्रांनो की याच्यामध्ये मी आत्ताच चर्चा केली की फ्रीडम मुवमेंट सुद्धा अशीच मल्टीफॅसेटेड होती, ज्याच्यामध्ये ह्युमन राईट्स हा कोअर केंद्रबिंदू होता. तसंच स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्याला असं दिसते की भारतामध्ये सातत्याने विषमता राहिलेली आहे. भारत जरी स्वतंत्र झाला तरी भारताला स्वातंत्र्यासोबत एक पॅराडॉक्सी जसं म्हणतोय आपण, पॅराडॉक्सिकल सिच्युएशन भारताला लाभली होती है ना. दुविधेमध्ये आपण जे आहे भारताला स्वातंत्र्य मिळालं,
एका बाजूला आपण राजनीतिदृष्ट्या स्वतंत्र झालो, पण त्याचबरोबर भारतामध्ये नवीन चॅलेंजेस निर्माण झाले, ते म्हणजे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या भारत हा विभागलेला निर्माण झाला होता. आणि त्याच्यामुळे भारतामध्ये सातत्याने आपल्याला काय दिसते, विषमता जी आहे, इनइक्वॅलिटी, ती इनइक्वॅलिटी आपल्याला भारतामध्ये सातत्याने दिसून येते. मग इनइक्वॅलिटीच्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला दिसतंय की मानवी हक्काचं हनन झालेलं आहे. मग मानवी हक्कांचं जे हनन झालेलं आहे तेव्हाच आपल्याला दिसते त्यामधून वेगवेगळ्या चळवळी उभ्या राहिलेल्या आहेत. त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांचे कुठकुठल्या चळवळी आहेत, त्यांची मूळ कारणं कुठली आहेत, चळवळींचं आताचं परिस्थिती काय, स्थान काय आहे, ह्या सर्वांचा सांगोपांग अभ्यास इथे करायचा आहे. याच्यानंतर मित्रांनो बघूया आपण दुसऱ्या याच्यात, नेक्स्ट याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिसतंय. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की प्रॉब्लेम्स रिलेटेड टू ह्युमन राईट्स डिप्रायव्हेशन्स. भारतामध्ये मानवी हक्कांचं, जे मानवी हक्कांपासून वंचित झाल्या अशा ज्या काही समस्या आहेत, डिप्रायव्हेशन्स, वंचितपणा निर्माण झाला, अशा कुठल्या समस्या आहेत ज्याच्यामुळे मानवी हक्क जी आहे अबाधित राहू शकले नाही, तर ती कुठली, तर आपल्याला दिसतंय पॉवर्टी, इलिटरसी, अनएम्प्लॉयमेंट, सोशल कल्चरल रिलीजियस प्रॅक्टिसेस, व्हायलन्स, करप्शन, टेररिझम, एक्सप्लॉयटेशन ऑफ लेबर, कस्टोडियल क्राईम, आणि एक शेपूट आहे इथे ETC. ओके, ETC म्हणजे या व्यतिरिक्त इतर जेवढे काही असतील ते सर्व. ब्रीफली, एकदमच शॉर्टली मी बोलतोय. गरिबीमुळे कसं ह्युमन राईट्स व्हायलेशन होतं, तर एक सुंदर प्रकार आहे, गरिबीचा प्रकार आहे, कॉल्ड ॲज अ ह्युमन पॉवर्टी, मानवी गरिबी. मानवी गरिबी म्हणजे अशा प्रकारची दयनीय परिस्थिती की जो व्यक्ती स्वतःचा विकास शक्यच नाही, किंबहुना स्वतःची आयडेंटिटी सुद्धा तो अबाधित ठेवू शकत नाही, आणि दुसऱ्यांची आणि स्वतःची, ज्याला आपण रिस्पेक्ट म्हणतो, तो पण अबाधित ठेवू शकत नाही. अशा प्रकारची गरिबी भारतामध्ये दिसते. एखादा बेगर भीक मागतो आपल्याला, आणि भीक मागताना आपण त्याला हासडून देतोय, त्याचा हक्क जो आहे मानव म्हणून डावलून देतोय. आपण असं पाहतोय चित्र, बरोबर आहे. त्याचबरोबर जो भीक मागणार आहे तो पण आपल्याला शिव्याशाप देतोय, आणि तोही आपला रिस्पेक्ट देत नाही. आणि अशा प्रकारे मानवी जो संवेदनशीलता आहे, मानवी जो भाव आहे, नीतिमूल्य आहे, तीच ढासळली जाते पॉवर्टीमुळे. आणि त्याच्यामुळे याच्यामुळे डिप्रायव्हेशन्स होतं. वेगवेगळ्या डायमेन्शन आहे पॉवर्टीमध्ये, है ना. निरक्षरता असेल तर त्याला फसवल्या जात आहे, आणि तो फसला की त्याचा मानवी हक्क आपोआपच हिसकावला जातो. त्याचसोबत जर तो अनएम्प्लॉयड असेल तर अनएम्प्लॉयड हा डिपेंडंट राहतो, आणि त्याला वाटेल ते काम करावं लागतं. अंडर एम्प्लॉयमेंटमध्ये तो राहतो, त्याच्या दर्जानुसार त्याला नोकरी मिळत नाही, किंवा कुठेतरी बेगरपणा तो करतोय, बॉन्डेड लेबर सुद्धा तो निर्माण होऊन जातो, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याला मानवी हक्क हिरावलेला दिसून येतो. तसंच सोशो कल्चर रिलिजियस प्रॅक्टिसेस है ना, महाराष्ट्राच्या आपल्या दक्षिण भागामध्ये आपण बघतो एक अत्यंत विदारक दृश्य आपल्याला दिसतंय या कॉन्टेक्स्टमध्ये. ती म्हणजे आपल्याला जे आहे मुरळी वगैरे जो प्रकार आहे ना, किंवा देवदासी जो प्रकार आहे आपण बघतोय, है ना. तुम्ही पाहिला असेल मराठी पिक्चर, चांगला गाजलेला पिक्चर जोगवा, है ना. त्यामध्ये खूप सुंदर रीतीने मांडणी केलेली आहे ह्या सोशो कल्चर रिलिजियस प्रॅक्टिसेसमुळे मानवी हक्क कसे डिप्राइव्ड होतात ते. तसंच हिंसाचार जो आहे, वेगवेगळ्या प्रकारचा हिंसाचार मित्रांनो, तर त्याच्यामुळे सुद्धा मानवी हक्क हिसकावल्या जातात. भ्रष्टाचार हा जो आहे तो अक्षरशः समाजाला पोखरून टाकतो, है ना, आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला विषमता निर्माण होते, आणि विषमता निर्माण झाली की मग मानवी हक्क हिरावल्या जातात, है ना. टेररिझम, दहशतवाद, आपल्याला पाहायला मिळतंय की दहशतवादामुळे सुद्धा मानवी हक्क हिरावल्या जातात, किंबहुना माणसाचं अस्तित्व सुद्धा हिरावल्या जाऊ शकतं, है ना. केव्हा दहशतवाद आपल्याला मनमोकळेपणानं, स्वातंत्र्यपणानं जगू देत नाही, आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होतो. एक्सप्लॉयटेशन ऑफ लेबर, मी आत्ताच बोललोय, बॉन्डेड लेबर म्हणजे हे है ना रिलेटेड आहेत, अनएम्प्लॉयमेंट आणि एक्सप्लॉयटेशन ऑफ लेबर्स. ओके. त्यानंतर कस्टोडियल क्राईम्स आपण पाहतो. स्टेट इज अ मायटी मॅमोथ, हॅव्हिंग अ मॅमोथ पॉवर, है ना. राज्याकडे अशी
शक्ती असते आणि त्या शक्तीचं सर्वात मोठं प्रतीक म्हणजे पोलीस आपल्याला दिसतंय, है ना. आपण पाहतो वर्दी दिखा की बस, है ना, भीतीच वाटते आपल्याला. तर हा जो आहे, हा दबदबा जो आहे, ही पॉवर आहे स्टेटचा पॉवर, त्याच्यामुळे आपल्याला दिसतंय की बरेचसे कस्टोडियल क्राईम्स होतात, तुरुंगात क्राईम्स होतात आणि त्याला वाचा फुटली जात नाही आणि अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला दिसून येते. तर हे सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्सचा आपल्याला डाटा वाईज बघायचा आहे भारतामध्ये. त्यामुळे पॉवर्टी हा इकॉनॉमीशी कॉन्टॅक्ट, इलिटरसी हा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटशी कॉन्टेक्स्टमध्ये आहे, अनएम्प्लॉयमेंट हा पुन्हा याच्याशी कॉन्टेक्स्टमध्ये आहे आपल्या इकॉनॉमीच्या कॉन्टेक्स्टमध्ये. तर म्हणजे आपल्याला काय दिसते इथे डाटा पाहून घ्यायचे, डाटा पाहून मग त्याचे कारण, कारक आणि परिणाम, है ना, परिणाम काय पडले वगैरे ते बघून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघूया, मी पहिलाच टॉपिक घेतोय कंटिन्युअस, लक्षात घ्या मित्रांनो. यामध्ये आता आपल्याला दिसतंय बघा, हा जनरल टॉपिक आहे. नीड फॉर ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस ऑफ ह्युमन राईट्स अँड ह्युमन डिग्निटी इन डेमोक्रॅटिक सेटअप. डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये ट्रेनिंगची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मग जनजागृतीचे अभियान वगैरे कुठले काय याच्यावर आपल्याला बघायचं आहे. शासन कुठले जनजागृतीचे अभियान करते, काय मोड वापरतं वगैरे ते. त्याच्यानंतर ग्लोबलायझेशन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन द डिफरंट सेक्शन्स ऑफ द इंडियन सोसायटी. ग्लोबलायझेशनचा कुठला परिणाम झाला हा जनरल टॉपिक आहे. तर आपल्याला दिसतंय की ग्लोबलायझेशनमुळे भारतातला गरीब हा गरीब होत चाललाय आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललाय असं आपल्याला दिसून येतंय. तर त्यामुळे एक इनइक्वॅलिटीची जी दुफडी आहे ती वाढत चाललेली आहे, दरी जी आहे ती वाढत चाललेली आहे. तर त्यामुळे काय परिणाम होतो ते आपल्याला इथे पाहायचं आहे. पर्टिक्युलरली मग चिल्ड्रनवर काय परिणाम होतो, वुमन्सवर. आपण बघतोय आफ्टर ग्लोबलायझेशन देर इज अ वन कॉन्सेप्ट विच वॉज इव्हॉल्व्ड कॉल्ड द फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी, है ना. स्त्रिया ज्या घरामध्ये स्त्री ही हेड आहे म्हणजे पुरुष नाही, ते घर सहसा आपल्याला गरीब दिसतंय, है ना. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. पुन्हा हा रिपीट झाला. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सांगायची मला काही आवश्यकता नाही, इथे वर्ल्डच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहायचं आणि इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहायचं. इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट हा पुन्हा रिपीट झालेला आहे, मी सांगत नाही. सेक्स रेशो हा पण डेमोग्राफिक ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा इथे रिपीट झालेला आहे, सांगायची गरज नाही. सेक्स रेशो इथे दोन प्रकारचा फक्त पाहून घ्यायचा. सेक्स रेशोमध्ये एक रेग्युलर ॲडल्ट जो आहे आपला नॉर्मल सेक्स रेशो आणि इथे चाइल्ड सेक्स रेशो जो आहे तो पण पाहून घ्यायचा. तर मग आपल्याला इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेटच्या कॉन्टेक्स्टमध्ये वगैरे लक्षात येईल. ठीक आहे. आणि त्यामुळे जेंडर इनइक्वॅलिटी वगैरे होते नाही आहे, काय परिस्थिती आहे ते लक्षात येतं. नेक्स्ट बघूया मित्रांनो. बघा आता आपण 2.2 दुसरा टॉपिक बघूया, चाइल्ड डेव्हलपमेंट. चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये पहिला इश्यू काय आहे, प्रॉब्लेम्स अँड इश्यूज, है ना. प्रॉब्लेम्स अँड इश्यूज आपल्याला दिसत आहेत. प्रॉब्लेम्स अँड इश्यूज, इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी, माल न्यूट्रिशन, चाइल्ड लेबर, चिल्ड्रन एज्युकेशन, etc. चिल्ड्रन एज्युकेशन रिपीट झाला, एज्युकेशनमध्ये तिकडे जे गेलेलं आहे रिपीट आहे. सर्व शिक्षा अभियान वगैरे सर्व इश्यूज येतात. इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी याच्या पूर्वी झालेला आहे. माल न्यूट्रिशन अँड चाइल्ड लेबर हे बघूया. पुन्हा चाइल्ड लेबर खाली येतच, पुन्हा रिपीट होत आहे, वारंवार होत आहे. ठीक आहे. तर इथे माल न्यूट्रिशन जो आहे तो महत्वाचा भाग आहे. कुपोषण जो आहे हा मित्रांनो, कुपोषण हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. बघा मी इथे चित्र दिलेले आहेत ह्या कॉन्टेक्स्टमध्ये. इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी म्हणजे जे आहे आपल्याला जे आहे अभ्रक मृत्यू, भ्रूण मृत्यू म्हणजे भ्रूण हत्या तर होत नाही आहे, है ना. अशा प्रकारचा एक इश्यू आपल्याला दिसतोय. माल न्यूट्रिशन आपल्याला दिसतंय गरिबी आणि माल न्यूट्रिशन, है ना. कुपोषण आणि गरिबी याचं एकमेकाशी जे आहे नातं आहे, घनिष्ठ नातं आहे. सोबतच अनएम्प्लॉयमेंट आणि कुपोषण याच्याशी सुद्धा घनिष्ठ नातं आहे. केवळ एवढंच नाही तर सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती, है ना, इलिटरसी हे पण माल न्यूट्रिशनशी रिलेटेड आहे. त्या कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळे डायनामिझम इथे पाहून घ्यायचे, आकडे बघून घ्यायचे, हेल्थ सर्वेचे आकडे बघून घ्यायचे, कुठल्या एरियामध्ये माल न्यूट्रिशन आहे, कुठल्या समाजामध्ये माल न्यूट्रिशन आहे हे सुद्धा पाहून घ्यायचं. आपल्याला दिसतंय महाराष्ट्रामध्ये आदिवासी भाग जो आहे ना, त्या आदिवासी भागामध्ये माल न्यूट्रिशनचं बरंचसं प्रमाण आपल्याला दिसून येत आहे. ओके, ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट
त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसीज कुठल्या आहेत, वेलफेअर स्कीम्स कुठल्या आहेत ते पाहायचंय. बघा इथे आपल्याला दिसतंय जननी सुरक्षा योजना आहे, सर्व शिक्षा अभियान आहे, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आहे, है ना, आणि हे मिड डे मील स्कीम मध्यान्ह भोजन जी आहे योजना ती आहे. ते वेगवेगळ्या स्कीम्स आपण पाहून घ्यायच्या. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एजन्सीज, NGOज आहेत, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, कम्युनिटी, याचा काय रोल आहे ते पाहायचं आहे. जसं इथे मी दिलेला आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. मित्रांनो हा जो शेपूट आहे हे प्रत्येकाचा शेपूट आहे. आता याच्यानंतर हे शेपूट जे आहे याच्यासाठी एक डिटेल दिलेलंच आहे. म्हणजे आपण त्यानंतर 2.11 पाहू तर हे सर्व तिथे आलेलंच आहे, पण काय वारंवार रिपिटेशन आहे है ना. असो, तो एमपीएससीचा मी म्हटलेलंच आहे, एमपीएससीचा प्रॉब्लेम आहे. कदाचित सिलेबस लिहिणारा हा नाही का एक टिपिकल युनिव्हर्सिटी मधला BA किंवा MA केलेला असेल, जिथे सप्लिमेंट लावून नाही का रिझल्ट येतात. असो, ठीक आहे, जोक्स पार्ट. अगेन दुसरा पार्ट बघूया. इथे तुम्हाला कायदे दिलेले आहेत. चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट, दुसरा आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट, आणि तिसरा इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. 2 कायदे आणि एक आपल्याला प्रोग्राम पॉलिसी दिसून येत आहे है ना. यामध्ये मित्रांनो चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट हा डिटेलमध्ये तुम्हाला वाचायचा आहे, त्याचे प्रोव्हिजन्स वाचायचे आहेत. पहिल्यांदा तुम्हाला बघायचं आहे की चाइल्ड लेबर इन जनरल, चाइल्ड लेबर म्हणजे काय है ना, हा पहिल्यांदा पाहायचा आहे. कोणाला चाइल्ड लेबर म्हणतात, कुठे काम करणाऱ्याला चाइल्ड लेबर म्हणतात, कुठे काम न करणाऱ्याला म्हणजे करणाऱ्याला चाइल्ड लेबर म्हणत नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय पेनॉल्टीज आहे, ऑथॉरिटी कुठली आहे. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर तर ठीक आहे, त्याचे पेनॉल्टी आणि ऑथॉरिटीज होतात, पण सोबतच जो चाइल्ड लेबर त्यानंतर तिथून विड्रॉल केला जातो त्याचं रिहॅबिलिटेशन है ना, त्याचं रिहॅबिलिटेशन नाही तर त्याच्या फॅमिलीचं रिहॅबिलिटेशनची सोय काय आहे, नंतर त्याच्या शिक्षणाची एज्युकेशनची सोय काय आहे, ह्या सर्व बाबी इथे पाहायच्या. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम अ सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट. मित्रांनो आपण बघतोय की चाइल्ड जे मॉलेस्टेशन आहे, चिल्ड्रन मॉलेस्टेशन, याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की मॅक्झिमम ज्या केसेस आहेत त्या डोमेस्टिक लेवलच्या असतात है ना, डोमेस्टिक लेवलच्या इश्यूज असतात. जवळचे नातेवाईकच आपल्याला दिसत आहेत की चिल्ड्रनवर अत्याचार करताना दिसतात, बालकांवर अत्याचार करताना दिसतात. त्याच्यामुळे घरच जे आहे, जे सुरक्षिततेचं स्थान आहे तेच असुरक्षिततेचं स्थान निर्माण होऊन बसलेलं आहे. आपण मित्रांनो वेगळ्या समाजामध्ये अत्यंत विदारक परिस्थितीत आपण राहतोय आणि त्याच्यामुळे त्यासाठी कायदा आवश्यक होता. त्या कॉन्टेक्स्टमध्ये हा कायदा आहे. छानपैकी याचे डिटेल्स बघायचे है ना, याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, याची यंत्रणा काय आहे, चिल्ड्रनच्यासाठी फॅसिलिटेशन काय आहे. सोबतच या दोन्ही याच्यामध्ये तुम्ही चिल्ड्रनसाठी जे हेल्पलाईन आहे, हेल्पलाईन नंबर वगैरे कुठला ते पण वाचून घ्यायचं, ते पण विचारण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस, खूप सुंदर योजना आहे. जगातली सर्वात सुंदर योजनांपैकी एक योजना भारतामध्ये ही राबवली जाते. मल्टी डायमेन्शनल आहे है ना, आणि याचे सर्व जे इश्यूज आहेत डिटेल्समध्ये वाचून घ्यायचे. तुम्ही ICDS ची साईट डाउनलोड केली की तुम्हाला सर्व मिळून जाईल, सांगण्यासारखं काही नाही. मित्रांनो ह्या तिन्हीमध्ये एक लक्षात घ्यायचं की टिपिकल फॅक्ट्स आहे, टिपिकल फॅक्ट्स तुम्हाला रटून घ्यायचे आहेत. जशाना तसेच प्रश्न येतात, दुसरीकडे काही बघायची गरज नाही. त्याच्यानंतर आपण बघूया वुमन डेव्हलपमेंट. वुमन डेव्हलपमेंट मध्ये इश्यूज बघूया. बिलकुल टिपिकल आहे नेहमीप्रमाणेच है ना. बघा इथे दिसतंय प्रॉब्लेम्स अँड इश्यूज ऑफ वुमन, जेंडर इनइक्वॅलिटी, व्हायलन्स अगेन्स्ट द वुमन, सेक्स रेशो. पुन्हा रिपीट झाला आहे बघा, मी म्हटलं ना, म्हणजे सिलेबस बनवणारा हा टिपिकल है ना, ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटी पॅटर्न मधला BA MA करणारा असेल ज्याने सप्लिमेंट भरवल्या है ना. हे फिमेल इन्फॅन्टिसाइड, फिमेल फोर्टिसाइड हे आधी झालेले आहेत, इथे रिपीट झालेले आहे. जेंडर इनइक्वॅलिटी पहिल्यांदा सुद्धा झालेला आहे. तुम्ही जर बघितलं इथे 2.1 मध्ये तर तिथे सुद्धा आपल्याला हे रिफ्लेक्ट होताना दिसतंय. म्हणजे वारंवार रिपिटेशन आहे, हे पूर्वी सुद्धा आलंय. फक्त याचं वुमन डेव्हलपमेंट जे आहे है ना,
महिला विकास हा एक वेगळा पार्ट करण्यात आलेला आहे ना. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा गव्हर्नमेंट पॉलिसी, स्कीम्स, प्रोग्राम फॉर वुमन डेव्हलपमेंट, हे पण रिपीट बिलकुल टिपिकल दिसेल. याच्यामध्ये वेगवेगळे योजना ज्या आहेत, वुमन एम्पॉवरमेंटच्या योजना आहे, वुमन प्रोटेक्शनच्या योजना आहेत, त्या सर्व इथे पाहून घ्यायच्या. थोडं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन सुद्धा इथे बघून घ्यायचं. त्याच्यानंतर वेलफेअर अँड एम्पॉवरमेंट है ना, बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलन आहे, एम्पॉवरमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत है ना, ते सुद्धा बघून घ्यायचं. कॉन्स्टिट्युशनल काही प्रोव्हिजन्स दिले आहेत का ते पण आपल्याला बघून घ्यायचं. जसं उदाहरणार्थ वुमन्स एम्पॉवरमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला दिसतंय की पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहे है ना, पंचायत राज इन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला रिझर्वेशन्स दिसत आहेत. तर रिझर्वेशनचा हा सुद्धा एम्पॉवरमेंटचा एक इश्यू आहे. किंवा सेल्फ हेल्प ग्रुप आहेत है ना, बचत गट आहेत, ते पण एम्पॉवरमेंट, इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट कसे वुमन्सला करून घेतात त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण यामधलं दुसरे सब टॉपिक बघूया. दुसऱ्या सब टॉपिक मध्ये आपल्याला दिसते पुन्हा टिपिकल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स काय आहेत ते, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स, कम्युनिटी रिसोर्सेस आणि एक ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट आशा जे आहे आपण बघतोय है ना. तर आपल्याला आशा जी आहे जी सेवाभावी एक खूप सुंदर संकल्पना जी आहे ती मांडलेली आहे. एक व्हॉलंटियर जे आहे, फिमेल व्हॉलंटियर है ना, ती वुमन व्हॉलंटियर जी आहे ती वुमन व्हॉलंटियर पेड शासनाने निर्माण केलेली आहे आणि अत्यंत सुंदर रीतीने ही योजना जी आहे लेडी मल्टीफॅसेटेड हेल्थ ॲक्टिव्हिटीज चालवते असं आपल्याला दिसून येतं. याच्यामुळे जेवढे काही जननी सुरक्षा योजनाच्या स्कीम्स आहेत, बालकाच्या संवर्धनाच्या स्कीम्स आहेत, त्या लसीकरणाच्या स्कीम्स आहेत, त्या ती राबवते. ते पाहून घ्यायचं आशाची वर्क काय आहेत, काम काय, जबाबदाऱ्या काय आहेत है ना, केव्हा हे निर्माण झालं है ना, राईट. त्यानंतर याची अचिव्हमेंट्स काय आहेत आणि चॅलेंजेस काय आहेत हे पाहून घ्यायचं. त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघूया नेक्स्ट टॉपिक म्हणजे युथ डेव्हलपमेंट है ना. युथ डेव्हलपमेंट, युवा विकास जो आहे अत्यंत महत्वाचा आहे. भारताचं पॉप्युलेशन जे आहे हे आपल्याला दिसतंय. भारताचं पॉप्युलेशन मध्ये आपल्याला अशा प्रकारचा काही टॅब्युलेशन्स एलिमेंट दिसतात. म्हणजे मधला पार्ट जो आहे है ना, हा मधला पार्ट फुगलेला आहे छानपैकी. जर आपण पॉप्युलेशन पिरॅमिड बघितलं तर हा जो पार्ट आहे हा कोण आहे, हा युथ आहे, युवा अवस्थेमध्ये आहे. भारताला आपण म्हणतो की इंडिया इज अ बिंग डेमोग्राफिक डिव्हिडंट कंट्री है ना. फायदेशीर आहे कारण की लोकसंख्या विपुल तर आहेच परंतु युथ जे आहे है ना, युवा जे आहे त्यांची संख्या अधिक आहे. पण खैर युथ खऱ्या अर्थाने डेव्हलप आहे का, स्किल्ड आहे का, त्याचा पण इश्यू आहे. मागे मी चर्चा केली होती याच्यावर. तर युथ आपल्याला दिसते अनस्किल्ड आहे है ना, डिसएम्पावर्ड आहे आणि त्याच्यामुळे आपण डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या जागी एक क्रिटिक्स म्हटलं जातं, कॉल्ड ॲज वी आर नॉट बिंग इन अ डेमोग्राफिक डिव्हिडंड बट इन अ डेमोग्राफिक वेस्टेज कंडिशन. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये युथ डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे. बघूया आपण. तर इथे आपल्याला दिलेलं आहे बघा, प्रॉब्लेम्स अँड इश्यूज, अनएम्प्लॉयमेंट, अनरेस्ट अँड ड्रग ॲडिक्शन, ETC हे सेपूट लागलेलं आहे मित्रांनो है ना. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतोय, सर्वात प्रथम बेरोजगारी है ना, अत्यंत वाईट परिस्थिती आहे भारतामध्ये है ना. इंडियन युथ इज अनआर्म्ड आर्मी है ना. त्याला किती म्हटलं की बाबा फुकटात काम करते का, तो म्हणते दे रे बाबा काम तर दे मला आणि रात्री सकाळी जेवायला दे है ना. इकडे आपल्याला दिसतोय की तो सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आणि 10,000 रुपये घेतोय. तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे बिकॉज ऑफ द लॅक ऑफ प्रॉपर स्किल डेव्हलपमेंट अँड बिकॉज ऑफ द प्रॉपर अपॉर्च्युनिटी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द अवेलेबिलिटी ऑफ द स्किल है ना. त्याच्यात ॲबिलिटी आहे पण त्याला अपॉर्च्युनिटी नाही, याची गॅप आहे है ना. तर त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट अत्यंत वेगळ्या परिस्थितीत आहे. त्यामुळे घडतंय काय, तर पोट्टे कुठं बसतात मग आता अनएम्प्लॉयमेंट आहे तर टपरीवर बसतात बिचारे है ना. आता ही सर्व टपरीवर बसली की हे मस्तपैकी जे काही फंडामेंटलिस्ट आहेत है ना, जी काही मिसयूज करणारी आहेत, जी क्रायसिस टॉर्म कंडिशन निर्माण करणारी जी काही वेस्टेड इंटरेस्ट आहेत ती याचा यूज करतात आणि ही टाइमपास मुलं जी आहेत बिचारी बसलेली त्यांच्यापासून अनरेस्टिक कंडिशन घडवून आणतात.
पॉलिटिकल एलिमेंट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं, है ना, रिलिजियस एलिमेंट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कल्चरल एलिमेंट्समध्ये पाहायला मिळतं, आणि मग अनरेस्ट निर्माण होतो, असंतोष निर्माण होतो, है ना. आणि त्याच्यामुळे मग विविध विपरीत परिणाम जे आहेत आर्थिक स्थितीवर, सामाजिक स्थितीवर, राजनीतिक स्थितीवर पडताना दिसतात. त्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघतोय युथमध्ये एक मेजर प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे ड्रग ॲडिक्शन, है ना. ETC हा शब्द आहे, तर तुम्ही एक लक्षात घ्यायचा की एक फ्रस्ट्रेशनचा पण, डिप्रेशनचा पण एक इश्यू आहे, प्रॉब्लेमचा मेजर इश्यू आता युथमध्ये आहे. बरंच आपण बघतो सुसाईड केस वगैरे बघतोय, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये ETC मध्ये ते ऍड करून घ्यायचं. आणि यामध्ये मित्रांनो थोडासा डाटा पाहायचा आणि याची कारणं, कॉजेस काय आहेत, त्याची कारणं काय आहेत आणि याची इफेक्ट्स काय आहेत ते पाहून घ्यायचं, है ना. त्यानंतर यामध्ये काही गव्हर्नमेंट पॉलिसी आहे का युथचं स्किल वाढवण्याकरिता, त्याचं एम्प्लॉयबिलिटी वाढवण्याकरता, त्याचं मन एक पॉझिटिव्ह ज्याला विधायक कार्याकडे वळवण्याकरिता, हे सर्व आपल्याला इथे पाहायचं आहे. तर इथे आपल्याला वेगवेगळ्या स्कीम्स आहेत ते माहित आहे आपल्याला. प्रधानमंत्री कुशल विकास योजना आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, हे आपण आधी पाहिलंय, स्किल इंडिया वगैरे. ओके. त्याच्यानंतर युथ डेव्हलपमेंट मध्येच बघूया दुसरे इश्यूज. हे टिपिकल आहे, रिपीट आहे, इंटरनॅशनल एजन्सीज, व्हॉलंटरी, मी काही जास्त बोलत नाही. नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, स्किल इंडिया, कुशल भारत, कौशल भारत, कुशल भारत आहे. त्यानंतर इंटरनॅशनल आहे, काही युनायटेड नेशनचं युथ डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन्स आहे. आणि एक नॅशनल युथ पॉलिसी 1914ला ती बनली होती, त्याच्यानंतर काही डेव्हलपमेंट्स त्याच्यामध्ये झाले. तर ही नॅशनल युथ पॉलिसीमध्ये काय आहे काय नाही ते आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो याच्यामध्ये एक निश्चित करायचं की डिफायनिंग फॅक्टर काय केलं आहे पॉलिसीमध्ये, युथ कुणाला म्हटलं आहे, काय एज क्रायटेरिया घेतला आहे, कुठले चॅलेंजेस एरिया घेतलेले, गोल पोस्ट कुठले घेतलेले आहेत, ते सर्व आपल्याला इथे नॅशनल युथ पॉलिसीमध्ये बघायचे आहेत. ठीक आहे. तर मला वाटतं की ह्या कॉन्टेक्स्टमध्ये वाचताना तुम्ही एक लक्षात घ्यायचं की ही जी आहे जेव्हा जेव्हा पॉलिसी दिली राहील, है ना, तेव्हा तेव्हा एक बघायचं की ते कोणत्या वर्षीची आहे, है ना. त्यानंतर त्याचं टायटल काय आहे, त्यानंतर आपल्याला त्याचे मेन ऑब्जेक्टिव्स काय आहेत, त्याच्यानंतर काही ध्येय ठेवलेले असतात, फोकस एरियाज, गोल पोस्ट म्हणतो, ते बघायचे. डाटा पण दिलेला असतो, काय प्रेझेंट कंडिशन आहे आणि फ्युचर व्हिजन काय आहे, इन जनरल आपल्याला हे दिसतंय. हे सर्व बाबी इथे पाहायच्या. त्याच्यानंतर बघूया मित्रांनो नेक्स्ट टॉपिक आपण बघूया ट्रायबल डेव्हलपमेंट, आदिवासी विकास. भारतामध्ये आपण बघतोय आदिवासी विकास हा जो आहे नेहमी क्रायसिस कंडिशन मध्ये राहिलेला आहे. वेगवेगळे विचार जे आहे आदिवासी विकासावर ठेवण्यात आलेले आहेत. पॉप्युलर प्रकार होते, 3 प्रकार आपण बघतो. एक आयसोलेशनिस्ट थेअरी आहे, दुसरी आपल्याला दिसते ॲसिमिलेशन थेअरी आहे, आणि तिसरी जी आहे इंटिग्रेशन थेअरी आहे. तर ह्या 3 थेअरीज पैकी आपल्याला इथे जी आहे इंटिग्रेशन जी आहे ती थेअरी आपल्याला इथे पाहायची आहे. माल न्यूट्रिशन रिपीट झालं मित्रांनो, ते तिथेही गेलेलं आहे. तर हा इंटिग्रेशन जो आहे ही थेअरी आपल्याला इथे पाहायची आहे. इंटिग्रेशन झालं नाही झालं, है ना, खूप महत्वाचं आहे. आदिवासी जो आहे त्याचं स्वतःचं सांस्कृतिक सामाजिक अस्तित्वासहित मेनस्ट्रीमला आदिवासी जुळलाय का, मेनस्ट्रीमच्या बरोबरीत तो आलाय का, त्याचं आर्थिक, त्याचं इतर जे आहे उत्थान झालं आहे का, त्याचा विकास झाला आहे का, ते म्हणजेच इंटिग्रेशन आपल्याला दिसून येतं. आणि विकास त्याचा झाला आहे का ते बघायचं आहे. आणि ETC पुन्हा शेपूट आलंय, म्हणजे ट्रायबल डेव्हलपमेंटचे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला पाहायचं आहे, है ना. आपण बघतोय ट्रायबल डेव्हलपमेंटचे मेजर इश्यूज जर आपण बघितलं तर आपल्याला दिसतंय, पहिला आहे त्याचा मेजर इश्यू जल, दुसरा आहे त्याचा इश्यू जंगल, आणि तिसरा आहे त्याचा इश्यू जमीन. जल जंगल जमीन जे आहे, है ना, ना जान न जमीन देंगे, बघा किती सुंदर स्लोगन आहे. तर त्या 3 कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला डेव्हलपमेंटल एलिमेंट्स जे आहेत आणि त्याचे इश्यूज आपल्याला पाहायचे आहेत. याचा सुद्धा आपण डाटा पाहायचा, सर्वे आहेत वेगवेगळे. त्यानंतर ट्रायबल एरियाज कुठले आहेत, कुठल्या ट्रायबल एरियाज मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला इश्यूज पाहून घ्यायचे. थोडे ट्रायबल पॅचेस पाहून घ्यायचे, कुठले कुठले महाराष्ट्रात आहेत, है ना, भारतामध्ये कुठले आहेत काय ते बघून घ्यायचं.
त्याच्यानंतर मित्रांनो ट्रायबल डेव्हलपमेंट मध्येच आपण बघूया है ना एक नवीन इश्यूज बघा. ट्रायबल वेलफेअर हा एक मुद्दा आहे ट्रायबल वेलफेअरचा है ना. ट्रायबल वेलफेअरचा हा मुद्दा आहे. गव्हर्नमेंट पॉलिसी कुठल्या आहे, वेलफेअर स्कीम्स कुठल्या आहे, रोल ऑफ इंटरनॅशनल एजन्सीज ठरलेलं आहे ते टिपिकल है ना. बघा इथे मी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन लोक बिरादरी ठाऊक असेल तुम्हाला. हेमल कसा कुठे आहे मला सांगायची गरज नाही, आपण अभ्यासू आहात, तुम्हाला माहित आहे है ना. आदिवासी विकास शासनाचं जे आहे विभाग आहे ते है ना. त्यानंतर युनायटेड नेशनची ऑर्गनायझेशन्स आहे फॉर इंडिजिनियस पीपल है ना, त्याच्यासाठी आहे ते आपण इथे पाहून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, माडा मिनी माडा आहेत है ना, ट्रायबल सबप्लॅन्स आहेत ते आपण इथे पाहून घ्यायचे आणि त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा. बजेटरी प्रोव्हिजन मध्ये सुद्धा तुम्हाला इथे दिसून जाईल आणि काही व्हाईट पेपर्स आहेत ड्राफ्ट्स आहेत ते आपण इथे पाहायचे इंडियाचे आणि महाराष्ट्र दोन्ही, कारण काही महाराष्ट्र स्पेसिफिक म्हटलेलं नाही, त्यामुळे महाराष्ट्र आणि इंडिया दोन्ही कॉन्टेक्स्ट मध्ये पाहायचं. फॉरेस्ट राईट ऍक्ट महत्वाचा ऍक्ट आहे हा. फॉरेस्ट राईट ऍक्ट ब्रीफ आहे, कायदा आहे, तो थोडासा डिटेलमध्ये पाहायचा. कायदा केव्हा निर्माण झाला, केव्हा त्याची अंमलबजावणी झाली, संविधानाच्या कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये तो आहे, सोबतच कुठले अधिकार जे आहे ट्रायबल लोकांना यांना बहाल झालेले आहेत, कुठले चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये आहेत फॉरेस्ट राईट्स ऍक्ट मध्ये, हे सर्व गोष्टी तिथे समजून घ्यायच्या. त्याच्यानंतर बघूया मित्रांनो आपण डेव्हलपमेंट फॉर सोशली डिप्राइव्ड क्लासेस. हा मोठा एरिया आहे है ना. त्याचे जनरल एलिमेंट दिले आहेत. सोशली डिप्राइव्ड क्लासेस असा शब्द वापरलेला आहे है ना. सामाजिक दृष्ट्या, आता सामाजिक दृष्ट्या वंचित हे वेगवेगळ्या दायऱ्यातील वेगवेगळ्या स्तरातील राहील. ती स्त्री राहील सामाजिक दृष्ट्या वंचित आहे, ती चिल्ड्रन आहे हा पण सामाजिक दृष्ट्या वंचित आहे, एज पीपल सामाजिक दृष्ट्या वंचित आहे, बेगर आहे है ना, पुअर पीपल, असे वेगवेगळे जे आहेत हे सगळे डिप्राइव्ड याच्यामध्ये येतात. तर त्याच्यामुळे मित्रांनो हा एकदमच वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, तर हा जनरल आपल्याला टॉपिक दिसून येईल. याच्यामध्ये प्रॉब्लेम अँड इश्यूज, इनइक्वॅलिटी इन अपॉर्च्युनिटी अँड इटीसी है ना, हा खूप सुंदर आहे. हा भारताच्या संविधानाच्या फंडामेंटल राईट्स मध्ये इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी, नो डिस्क्रिमिनेशन ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण पाहायचं आहे. त्यानंतर त्याचे गव्हर्नमेंट पॉलिसी वगैरे कुठल्या आहेत त्या पुन्हा इंटरनॅशनल रिपीट आहे. ठीक आहे, याचं रिपिटेशनच आहे, काही एवढं मला सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट टॉपिक मित्रांनो, वेलफेअर फॉर एज पीपल. हा एक नवीन चॅलेंज आहे. ग्रामीण भागामध्ये वेगळ्या प्रकारचा चॅलेंज आहे आणि शहर भागामध्ये वेगळ्या प्रकारचा चॅलेंज आहे. तर त्यामुळे प्रॉब्लेम्स अँड इश्यूज तुम्हाला दोन कॉन्टेक्स्ट मध्ये बघायचं आहे, ग्रामीण आणि शहरी. सोबतच असे एज पीपल आहेत जे एकटे राहत आहेत, त्यांची मुलं बाळ त्यांच्यासोबत राहत नाही है ना. आपण एक वेगळ्या डायनामिक सोसायटीमध्ये आलो आहे ज्याच्यामध्ये विभक्त सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे. इतकंच नाही तर घर सुद्धा विभक्त झालेली आहेत, ब्रोकन झालेली आहेत आणि त्याच्यामुळे हा एज पीपलचा मेजर प्रॉब्लेम आपल्याला आलेला दिसतो. एज पीपलचं पहिली एलिमेंट जो आहे प्रॉब्लेम्स अँड इश्यूज मध्ये तो म्हणजे त्यांची सिक्युरिटी. बरेच वेळा त्यांची मुलं सोबत राहत नाही, ती एकटीच राहतात, त्याच्यामुळे सिक्युरिटी हा मेजर इश्यू पर्टिक्युलरली अर्बन एरियामध्ये आहे. ग्रामीण एरियामध्ये पण आहे, पण ग्रामीण एरियामध्ये सोशल कोहिजन थोडंफार आहे, सामाजिक बांधिलकी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसतंय की बऱ्याच अंशी कमी असतं, परंतु शहरी भागात फार मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण भागात काय दिसतंय तर वयोवृद्ध जर एकटा असेल तर त्याचं बाकीचं जे आहे सस्टेनेबिलिटीचा इश्यू तो मात्र आपल्याला तिथे येताना दिसतो, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते पाहायचे मित्रांनो. त्याच्यानंतर हा जो आहे आपला गव्हर्नमेंट पॉलिसी आहेत, गव्हर्नमेंट पॉलिसीज वेगवेगळ्या पाहायच्या. वेलफेअर स्कीम्स आहेत त्या पाहायच्या, कुठल्या वेलफेअर स्कीम्स आहेत है ना. आपल्याला जसं प्रधानमंत्री है ना व्यय वंदना योजना असं आपल्याला दिसून येतं है ना, ही पण काढलेली आहे. त्यानंतर इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम्स, वेगवेगळ्या पेन्शन स्कीम्स ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये राबवल्या जात आहेत है ना. तसंच राष्ट्रीय वयोश्री जी आहे योजना ही पण राबवल्या जाते. अशा वेगवेगळ्या योजना मित्रांनो वाचून घ्यायच्या है ना.
तुम्हाला ते इयर बुक मी सांगितलेलं आहे, मागे मी बोललेलो, तर त्यामध्ये तुम्हाला सर्व भेटून जाईल. जशान तसं पाठ करायचं, रटून घ्यायचं. हे पुन्हा रिपिटेशन आहे है ना. त्यानंतर युटिलायझेशन ऑफ दिअर सर्व्हिसेस इन डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी. इथे बघा एक म्हातारा व्यक्ती मी दाखवलेला आहे काम करताना. तर म्हातारे व्यक्ती सुद्धा वर्किंग कंडिशन मध्ये राहू शकतात जर त्यांना प्रॉपर एन्व्हायरमेंट इनॅबलिंग फॅसिलिटी मिळाल्या तर. त्या काय आहे, सरकारने काय प्रोव्हिजन केले का, तशा प्रकारच्या योजना बघून घ्यायच्या. त्यानंतर आपण बघूया लेबर वेलफेअर, कामगार कल्याण. अत्यंत वाईट परिस्थिती आहे भारतामध्ये कामगारांची. आपल्याला दिसतंय की बरेचशा NGO सुद्धा याच्यामध्ये वर्क करतायत है ना. जसं आपण बघतोय की बॉन्डेड लेबर हा इश्यू जो आहे तो शिवकाशी ह्या एरियामध्ये भरपूर प्रमाणात दिसतोय. आणि त्यासाठी एक व्यक्तीने चळवळ उभी करून टाकली होती. त्याचं नाव तुम्हाला ठाऊक आहे, मला सांगायची गरज नाही है ना. मी पुन्हा म्हणतोय की यू आर अ सिरियस कॅन्डिडेट. तुम्ही खऱ्या सिरियस कॅन्डिडेट आहात आणि नेहमीच अभ्यास करता. तुम्हाला फक्त डायरेक्शन हवं आहे. मी हे फक्त डायरेक्शनचा प्रयत्न करतोय, नॉलेज तुमच्याजवळ आहेच. बघा प्रॉब्लेम्स अँड इश्यूज, वर्किंग कंडिशन. काय कंडिशन आहे म्हणजेच काय, ॲज अ लेबर त्यांना डिग्निफाईड फॅसिलिटी मिळतात का, त्यांच्या सेफ्टी मेजर्स तिथे ठेवलेले आहेत की नाही आहेत, ह्या सर्व गोष्टी इथे पाहिल्या जातात. वेजेस महत्वाचा इश्यू आहे भारतामध्ये. लेबरच्या कॉन्टेक्स्टमध्ये वेजेस हा मेजर इश्यू आहे है ना. लेबरचा इश्यू म्हणजे पहिल्यांदा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जे काम करतात त्यांचे वेजेस बरोबर नाही, ते अप टू द मार्क आहे. मिनिमम वेजवर दिल्या जात नाही, त्याचं व्हायोलेशन होतं. त्यामुळे मिनिमम वेज ऍक्ट हा पण महत्वाचा आहे. सोबतच स्त्री आणि पुरुषांमध्ये डिफरन्शियल एलिमेंट असतं. स्त्रीला सेम कामासाठी, सारख्याच कामासाठी आपल्याला कमी वेजेस मिळताना दिसतात, तर ते आपल्याला इथे पाहून घ्यायचे. त्यांचा हेल्थ इश्यू है ना. बरेचसे हॅझार्डस कंडिशन मध्ये, अत्यंत धोकादायक कंडिशन मध्ये काम करतात. शिवकाशी जे मी उदाहरण घेतलं, भारताच्या मध्य भारतामध्ये आपल्याला असं दिसतंय MP मध्ये की शिवकाशी हा एरिया आहे, तिथे बारूद तयार होते, फटाके वगैरे जे आहेत ते तयार होतात है ना. तर ते फटाके जे आहेत बनवणारी एकदम लहान लहान मुलं आहेत, त्यांचं एक्सप्लॉयटेशन होतं आणि तो आपल्याला इथे इश्यू दिसतो. प्रॉब्लेम रिलेटेड टू ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज्ड सेक्टर, दोघांचे आपापले इश्यूज आहेत, ते आपल्याला इथे समजून घ्यायचे आहेत. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहेत, या कॉन्टेक्स्ट मध्ये. ठीक आहे. पुन्हा ते गव्हर्नमेंटच्या पॉलिसी कुठल्या आहेत इथे मी दाखवल्या. प्रधानमंत्री श्रमयोगी धन योजना असंघटित कामगारांसाठी, तर तुम्हाला ते इयर बुक मध्ये भेटेल. त्या सगळ्या स्कीम्स इथे पाहून घ्यायच्या आहेत. पुन्हा इंटरनॅशनल एजन्सी वगैरे ते तुम्हाला पाहायचं आहे, ते पण तिथे तुम्हाला भेटेल. आणि जेवढ्या काही इंटरनॅशनल एजन्सी आहे ह्या रिपीट झाल्या, 2.11 मध्ये झाल्या आहे, त्यामुळे तेवढं काही बघायची गरज नाही. 2.11 कंप्लीट केला की पहिलेच सर्व झालेलंच असेल. ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या उगाच कुठेतरी वाढवून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर दिव्यांग जे आहेत है ना, आपल्याला दिसतं विकलांग व्यक्तींचे कल्याण, दिव्यांगांचे कल्याण हा एक मेजर इश्यू आहे. दिव्यांग कल्याणामध्ये आपल्याला असं दिसतंय की ते डिफरंटली एबल्ड असल्यामुळे मेनस्ट्रीम सोसायटी त्यांना अडॉप्ट करत नाही, त्यांना ऍक्सेप्ट करत नाही आणि त्यांच्यावर सातत्याने डिस्क्रिमिनेशन, त्यांना डावलल्या जातं आणि त्यामुळे बरेचसे इश्यूज येतात आणि त्यांचे ह्युमन राईट्स व्हायोलेट होतो. त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये त्यांची इनइक्वॅलिटी इन एज्युकेशनल अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ते पाहायचं आहे है ना. कुठली एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज मध्ये त्यांची इनइक्वॅलिटी आहे. एज्युकेशनल याच्यामध्ये काय आहे, आपण पाहतोय की जो अपंग असेल तो नॉर्मल स्कूल, फॉर्मल स्कूलमध्ये तो येऊ शकत नाही, तर मग फॉर्मल स्कूलमध्ये त्याचं ॲब्झॉर्प्शन होत नाही, ॲडॉप्टेशन होत नाही आणि मग बरेच इश्यू येतात आणि न्यूनगंड निर्माण होतो. हा मेन इश्यू आहे, तर तो आपल्याला इथे पाहायचा आहे. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या एज्युकेशनल फॅसिलिटी शासनाने करून दिल्या ते बघायचं आहे. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीमध्ये आपल्याला असं दिसतंय की त्यांच्यामध्ये इक्वॅलिटी राहत नाही. त्यांना सातत्याने असं म्हणजे एम्प्लॉयमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये युजलेस म्हणजे ज्याला आपण म्हणतो अकार्यक्षम असंच सिद्ध केलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांची ॲबिलिटी, डिफरंटली एबल्ड आहेत, ते दिव्यांग आहेत, त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारची शक्ती आहे काम करण्याची, ते बघितल्या जात नाही आणि त्यामुळे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज काही अवेलेबल होत नाही. सोबतच ETC हे शेपूट पुन्हा लागलेलं आहे, त्यामुळे इतर जे प्रॉब्लेम्स आहेत सायकोलॉजिकल इश्यूज वगैरे ते तुम्हाला थोडे पाहून घ्यायचे आहेत. मग शासनाने योजना काढलेल्या आहेत का, तर हो, बऱ्याच योजना काढलेल्या आहेत, यशस्वीरित्या राबवल्या सुद्धा आहेत ना. आपण बघतो की याचाच फलित आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिव्यांग व्यक्ती अत्यंत
कार्यरत अत्यंत कुशलतेने काम करताना दिसतात आणि यशाचं शिखर गाठलेलं आपल्याला दिसतंय. तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या योजना आपल्याला इथे पाहून घ्यायच्या आहेत. पुन्हा इथे रिपीट झालेलं आहे, तेच तुम्हाला बघून घ्यायचं आहे. इंटरनॅशनल एजन्सीज वगैरे पाहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, पीपल्स रिहॅबिलिटेशन भारतामधला अत्यंत ज्वलंत इश्यू आहे. भारतामध्ये आपल्याला असं दिसतंय की लोक विकास जे आहेत, विकासाची कामं जी आहेत, पर्टिक्युलरली धरणं जी आहेत आणि काही ठिकाणी आपल्याला नॅशनल हायवेज वगैरे गेलेले आहेत, तर ते डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे किंवा एखादी मोठी फॅक्टरी आहे है ना, आणि नॅचरल कॅलॅमिटीज, नैसर्गिक तर तो नॅचरल आहे. नैसर्गिक याच्यामध्ये बरेच वेळा आपण हतबलच असतो, परंतु विकासाची जी योजना आहेत त्याचा सुद्धा प्रॉपर प्लॅन नसल्यामुळे आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक विस्थापित झालेले आपल्याला दिसतात. विस्थापन अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण करतं मित्रांनो, कारण की विस्थापित जी लोक होतात ती आपल्या जमिनीपासून विलग होतात आणि जी जमीन आहे, जी लँड आहे, ज्या जमिनीवर त्यांचे पुश्तैनी सगळे जी आहेत, हजारो वर्षापासून जी लोक तिथे राहत आहेत, पर्टिक्युलरली हा आदिवासींशी रिलेटेड, ट्रायबलशी रिलेटेड हा मेजर इश्यू आहे किंवा रूरल एरियाशी रिलेटेड हा इश्यू आहे, अर्बन एरियाशी येत नाही सहसा. तर त्यातली जी लोक आहेत ती समुदाय जो आहे तो हजारो वर्षापासून तिथे राहिला आहे. त्यातल्या जमिनीशी, त्यातल्या जंगलाशी, त्यातल्या झाडांशी त्याचं संपूर्ण संस्कृती जुळलेली आहे आणि ती विकसित झालेली आहे. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट जेव्हा होतं तेव्हा डेव्हलपमेंटच्या सोबतच ते विस्थापित होताना सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा विस्थापित होतात, सामाजिक दृष्ट्या सुद्धा विस्थापित होतात आणि आर्थिक दृष्ट्या तर होतातच. आणि त्याच्यामुळे मग त्यांना इतर जबरदस्त इतर प्रॉब्लेम्स निर्माण होतात. उदाहरणार्थ बरेचसे ट्रायबल जी आहेत डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्समुळे जे अप्रूव्ह झाले आणि शहरात आले, अर्बन एरियामध्ये आले मित्रांनो, अर्बन एरियामध्ये आल्यावर ते इलिटरेट आहेत, अनस्किल्ड आहेत, त्याच्यामुळे त्यांना बरोबर रोजगार मिळत नाही. तर आपल्याला काय दिसतं, त्यातले बरेचसे जे आहेत मुली है ना, त्या बऱ्याचशा मुली नंतर प्रॉस्टिट्यूशन मध्ये सुद्धा गेलेल्या दिसतात. म्हणजेच काय तर काही मुलं तर मग लहान मुलं जी आहेत ती चाइल्ड लेबर झालेली दिसतात आणि ह्या कामगारांचं, ह्या मुलींचं, ह्या मुलांचं जबरदस्त एक्सप्लॉयटेशन होताना दिसतं. म्हणजेच काय तर जी लोक आहेत ती अत्यंत विदारक परिस्थितीमध्ये राहतात. म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे है ना. स्ट्रॅटेजी काय प्रोग्राम आहे, लिगल प्रोव्हिजन्स काय आहेत का, आणि कन्सिडरेशन ऑफ डिफरंट आस्पेक्ट बघा इथे दिला, इकॉनॉमिक, कल्चरल, सोशल, सायकोलॉजिकल है ना. त्यांचं घरच बघा इथे है ना, घरच बिचारांचा अप्रूव्ह झालेला आहे आणि अत्यंत वाईट परिस्थितीत ते राहतात. त्याच्यामुळे याच्यावरचा वेगवेगळा डाटा, कुठले प्रोजेक्ट झाले, कुठल्या प्रोजेक्टमुळे किती विस्थापित झाले आणि मग त्याचे विविध आयामी परिणाम आणि त्याच्यावर मिटिगेशनल एलिमेंट गव्हर्नमेंटने काही बनवलेत का, काही कायदे बनवलेत का, ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण शेवटचा जो टप्पा आहे, शेवटच्या टप्प्याकडे आता वळूया. बस 2-3 टॉपिक उरलेले आहेत, थोडं पेशन्स ठेवा. आय होप सो तुम्हाला लक्षात येत असेल किती महत्वाचा आहे आणि जर कोणत्या अँगलने आपल्याला हे टॉपिक पाहायचे आहेत. चला एक ब्रीफली बघूया थोडंसं पुढच्या 5-10 मिनिटात. बघा, इंटरनॅशनल अँड द रिजनल ऑर्गनायझेशन, मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं मी की आतापर्यंत जेवढं काही ते रिपिटेशन दिलं ते म्हणजे हे आहे. बघूया चला. सी कुठकुठले आहेत तर पहिल्यांदा आपल्याला दिसतं युनटॅक, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, ICJ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, याला वर्ल्ड कोर्ट सुद्धा म्हणतात, ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, त्यानंतर युनिसेफ युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड, त्याच्यानंतर आपल्याला दिसतं युनेस्को युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, आणि शेवटचं दिसतंय युनायटेड नेशन UNCHR किंवा UNHRC युनायटेड नेशन ह्युमन राईट्स काउन्सिल. मित्रांनो ही जी आहेत एवढी सर्व दिलेली जी आहेत है ना, ही एलिमेंट्स, याचे एक कॉमन पॅटर्न तुम्ही बनवून घ्यायचं, एकदम कॉमन. कुठलं कॉमन पॅटर्न बनवायचं, यांचं एस्टॅब्लिशमेंट केव्हा झालं है ना, यांची निर्मिती केव्हा झाली. दुसरं, ही पूर्वीची कुठली ऑर्गनायझेशन होती का है ना, तर म्हणजे हे कोणाचे सक्सेसर आहेत. त्याच्यानंतर
ते याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे ना, कुठले ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर याचा लोगो बघून घ्यायचं, स्लोगन काय आहे ना, त्याचं घोषवाक्य काय आहे, स्लोगन काय आहे ते बघून घ्यायचं. त्याच्यानंतर याची हेडक्वार्टर कुठे आहे, हेडक्वार्टर आहे का. त्याच्यानंतर याचे मेंबर्स जर असतील तर मेंबर्स किती आहेत किती नाहीत ते बघून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्या ऑर्गनायझेशनचं नेचर कसं आहे, कशा प्रकारचं ऑर्गनायझेशन आहे ते बघून घ्यायचं. त्याच्यानंतर यांचे जेवढे काही अजेंडा असतील, वेगवेगळे अजेंडा दिलेले असतात, गोलपोस्ट दिलेले असतात है ना, ते गोलपोस्ट ध्येय जे आहेत ते पाहून घ्यायची है ना. जसं युनेस्कोचं सुद्धा वगैरे आपल्याला ध्येय दिसतंय कुठलं आहे ते. त्याच्यानंतर एखादी जर याची संरचना असेल, जसं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसची संरचना आहे, स्ट्रक्चर, ते स्ट्रक्चर तुम्ही पाहून घ्यायचं. त्याच्यानंतर वेगवेगळे पब्लिकेशन्स करते, काही पुस्तकं रिलीज करते, काही रिपोर्ट्स रिलीज करतात, ते पब्लिकेशन्स वगैरे सुद्धा इथे पाहून घ्यायची. ठीक आहे. तर ही जी आहेत ह्या कॉन्टेक्स्टमध्ये यांचा अभ्यास करायचा. नेक्स्ट बघूया, यातलंच आहे, मी फोड केलेली आहे जाणून बुजून, कारण की हे युनायटेड नेशनचे आहेत रिलेटेड. याच्यानंतर जर आपण दुसरं बघितलं मित्रांनो, तर आपल्याला असं दिसतंय की आपल्याला काही रिजनल ऑर्गनायझेशन्स दिसतात. समजत नाही की पेपर आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स, आपण टॉपिक बघतो ह्युमन राईट्स आणि पाहतोय काय तर रिजनल ऑर्गनायझेशन, पण आहेत कुठल्या, टिपिकल इकॉनॉमिक रिजनल ऑर्गनायझेशन. हा इकॉनॉमीमध्ये टाकला असता इंटरनॅशनल वगैरे याच्यात तर जमलं असतं है ना, पण असो आता तो काही आपला पार्ट नाही, दिला आहे ते वाचायचं है ना आणि करून घ्यायचं. पहिला आहे मित्रांनो बघा, पहिलं आपल्याला दिसतं ॲपेक, आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन है ना, हे पॅसिफिक ओशन रिमचं फ्री ट्रेड ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर आसियान, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आशियन नेशन्स है ना, हे रिजनल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ना, एक 10 कंट्रीज इथे आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर ओपेक, आता याचं काही ह्युमन राईट्सशी रिलेशन तर समजून नाहीत. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, मग ओपेक दिलं तर मकासूर का नाही दिलं, म्हणजे केवळ रिच लोकांचं, रिच राष्ट्रांचं इथे दिलं आणि बाकीचं लॅटिन अमेरिकन कंट्रीजचं जे आहे ते सोडून दिलं, असो. त्यानंतर OAU, ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी, हे कोलोनियलिझम आणि न्यू कोलोनियलिझम जे आहे आफ्रिकन कंट्रीज मधलं, त्याच्या विरोधात हे निर्माण करण्यात आलेलं आहे, ते आफ्रिकेसाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर सार्क, साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे ना. सार्कचं काय सांगायची गरज नाही, इट्स नथिंग बट द इंटर गव्हर्नमेंटल ॲज वेल ॲज अ जिओ पॉलिटिकल ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर नाम, नॉन अलाइनमेंट मुवमेंट, हे झालेलं आपलं ऑलरेडी, पुन्हा रिपीट होत आहे. कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स, याला कॉमनवेल्थ सुद्धा म्हणतात, हे पॉलिटिकल असोसिएशन आहे, सांगायची गरज नाही, ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेलं सर्व जे नेशन्स आहेत, फ्रीडम मिळालेले ते एकत्रित आले ते. त्यानंतर युरोपियन युनियन जे आहे हे आपल्याला दिसतंय है ना, एक पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन आहे युरोपचं. तर यामध्ये आपल्याला तसंच जे मी आधी सांगितलं बघा, इथे प्रत्येकाचे लोगो जे मी आहेत ते तुम्हाला इथे दाखवलेले आहेत, बिलकुल तसंच पाहायचं, बिलकुल केव्हा स्थापना झाली, काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, काय लोगो आहे ठरलेलं. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरं, याच्यातलं तिसरा भाग बघूया आपण. बघा, हे पॅक्ट आहेत, ऍक्ट आहेत, करार झालेले आहेत किंवा फोरम्स आहेत, बरोबर आहे. साप्टा, सार्कचा फ्री ट्रेड एरिया. नाफ्टा, नॉर्थ अमेरिकेचा फ्री ट्रेड एरिया. ब्रिक्स, हे असोसिएशन आहे इमर्जिंग कंट्रीजचं, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. आणि RCEP जे आहे रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप आहे, ही सुद्धा फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे. इंडो पॅसिफिक एरिया जो आहे त्यातलं हे कंट्रीज आहेत, त्यामध्ये आपल्याला दिसतंय. म्हणजे हा टिपिकल इकॉनॉमीचा पार्ट आहे, ट्रेड अग्रीमेंट आहे. ह्युमन राईटला कशाला टाकलं डोंट नो, इकॉनॉमीमध्ये ते टाकू शकत होते, असो जाऊ द्या, आपल्याला वाचून घ्यायचं आहे पुन्हा. ठीक, चला बघूया नेक्स्ट.
कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, सरळ ऍक्ट दिलेला आहे, काय नाही धरायचा, बेअर ऍक्ट वाचून घ्यायचा, जागो ग्राहक जागो, है ना. आपल्याला जागरूक राहायचं आहे, जे सांगितलं तेवढं करायचं आहे. आपणही स्पर्धक आहोत तर जागो स्पर्धक जागो, है ना. जागो ग्राहक जागो सारखं जागो स्पर्धक जागो, जितना पूछा उतना करणे का. तर याच्यामध्ये त्याची डिफिनेशन, ऑब्जेक्ट, सायलेंट फीचर्स हे विचारलंय, राईट्स ऑफ कंझ्युमर्स, कंझ्युमर डिस्प्यूट, रिड्रेसल मशिनरी कुठली आहे, कंझ्युमर फोरम्स वगैरे कुठे आहेत, कंझ्युमर कोर्ट काय आहे, तिथे कसं जाऊ शकतो, चिठ्ठी लिहायची की प्रेमपत्र लिहायचं, है ना. म्हणजे असं वेगवेगळं आपल्याला इथे पाहायचं. एक बेअर ऍक्ट घेऊन टाकायचा मित्रांनो आणि बेअर ऍक्ट करून घ्यायचा, बस. बाकी काय नाही. आर्टिकल टू आर्टिकल पाहायचे, इन्स्टिट्यूशन्स पाहायच्या, काय पेनॉल्टी आहे, काय बेनिफिट्स आहे ते बघून घ्यायचं. रटायचा भाग आहे, काय समजवायचा भाग नाही आहे, है ना. मित्रांनो, आपण शेवटचा टॉपिक बघूया. शेवटच्या टॉपिक मध्ये आपल्याला दिसेल काय आहे ते बघा. सी, व्हॅल्यूज, एथिक्स अँड नॉर्म्स हा शेवटचा टॉपिक आहे. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, थोडा कॉन्सेप्च्युअल आहे. मूल्य, नीती, तत्वे आणि प्रमाणके काय दिलेलं आहे बघा. फॉस्टरिंग ऑफ सोशल नॉर्म्स, सोशलायझेशन, values and ethics through formal and informal agencies such as family, religion, education, media. आणि पुन्हा शब्द आलेला आहे, आपला एकदम आवडता शब्द आहे, सर्वात महत्वाचा, तो म्हणजे ETC. ETC आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये थोडस डिटेल्स आपल्याला पाहिजे. काय बघायचं मित्रांनो, एक लक्षात घ्या, पहिल्यांदा तर तुम्ही याच्यामध्ये ह्या कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा. मूल्य कशाला म्हणतात, नीती तत्वे कशाला म्हणतात, नॉर्म्स प्रमाणके कशाला म्हणतात ते बघून घ्यायचं. एथिक्स अँड मोरॅलिटी असा एक एलिमेंट आहे, तो पण पाहून घ्यायचा. मूल्य आणि नीती तत्वे हा एक फरक काय आहे तो पण बघायचा. त्याच्यानंतर फॉस्टरिंग सोशल नॉर्म्स, है ना, सामाजिक प्रमाणकांची जोपासना कशा पद्धतीने केली जाते आणि त्याचं सर्वात महत्वाचं माध्यम म्हणजे सामाजिकीकरण, सोशलायझेशन, ते कसं आहे ते बघायचं. म्हणजे याच्यामध्ये सोशलायझेशन काय आहे, सामाजिकीकरण काय आहे, त्याची डेफिनेशन बघून घ्यायची, ते महत्वाची आहे. सोशलायझेशनच्या डेफिनेशन सोबत कुठकुठल्या इन्स्टिट्यूशन्स, संस्था कुठकुठल्या आहेत, म्हणजे आपल्याला असं दिसतंय की फॅमिली इथपासनं सोशलायझेशन सुरू होतं, त्याच्यानंतर शिक्षण म्हणजे आपल्याला शाळा ज्या आहेत त्या दिसतात, कॉलेज आहेत, पीअर ग्रुप आहेत, हे सर्व सोशलायझेशनचे घटक आहेत, सामाजिकीकरणाचे घटक आहेत. त्या घटकामध्ये कुठकुठले टप्पे आहेत, जसं सोशलायझेशनचे आपण टप्पे पाहतो, है ना, 1-3-4 टप्पे पाहतो, ते टप्पे सुद्धा आपल्याला इथे पाहून घ्यायचे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या एजन्सी आहेत, सोशलायझेशनच्याच रिलेटेड आहेत त्या, आणि व्हॅल्यूज आणि एथिक्स कशा पर्क्युलेट करतात त्या कॉन्टेक्स्ट मध्ये, फॅमिली, रिलिजन, एज्युकेशन आणि मीडिया याचा रोल पाहायचा. प्रत्येकाचे कार्य कुठले करतात ते बघायचं आहे. त्याच्यासोबत त्यांचं स्थान कुठे आहे व्हॅल्यूज आणि एथिक्स मध्ये पर्क्युलेट करताना, आणि सोबतच त्यांचे चॅलेंजेस काय आहेत, आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांची स्थिती काय आहे, सर्व इथे पाहून घ्यायचं आहे. थोडा टेक्निकल कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला मदत होईल UPSCचा जो जनरल स्टडीजचा 4th पेपर आहे, 4था पेपर आहे, त्याच्या पुस्तकातून तुम्हाला याचे बेसिक कॉन्सेप्ट काय मिळतील. सोशिओलॉजीचं सुद्धा तुम्हाला मदत घेता येईल. सोशिओलॉजीचं जे बेसिक पुस्तक असतात, 12वीची NCERTची वगैरे पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये हे बेसिक दिलेले आहेत, आणि त्या बेसिक मधून तुम्ही वाचलं तर हार्डली 1-2-3 पानांचं असेल, तेवढं वाचलं तरी सफिशियंट आहे. कॉन्सेप्च्युअल आहे, त्यामुळे कॉन्सेप्च्युअल कॉन्टेक्स्ट मध्येच पाहायचं. जसं उदाहरणार्थ याच्यामध्ये सांगतोय की तुम्हाला असं विचारू शकतात की सामाजिकीकरणाचे किती टप्पे आहेत, 1, 2, 3, 4, दुसरा टप्पा कुठला, पौंडावस्था कुठली, है ना, असा वगैरे प्रश्न राहू शकतो, तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघायचं. मित्रांनो, हा जो पेपर आहे सामान्य अध्ययन 3, हा अत्यंत महत्वाचा आहे. याच्यामध्ये भरपूर डाटा आहे, परंतु सिलेक्टिव्ह पुस्तकं आहेत आणि काही वेबसाईट्स आहेत. तुम्हाला इयरबुक इंडियाचं जे आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पब्लिकेशन, ते बघायचं आहे. लोकराज्य बघायचं आहे, थोडंसं योजना कुरुक्षेत्र बघायचं आहे. सोबत जे
इन्स्टिट्यूशन्स दिलेले आहेत. त्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये तुम्हाला वेबसाईट, त्यांची फॉर्मल वेबसाईट जी आहे, ऑफिशियल वेबसाईट, ती पाहून घ्यायची. त्यातूनच बरंचसं येतं आणि त्याच्या आधारावरच अभ्यास करायचा आहे. नुसतं रटायचा आहे, पॉईंट टू पॉईंट बुलेट फॉर्म मध्ये रटून घ्या. डेफिनेटली तुम्हाला खूप छान मार्क्स मिळतील. 100+ तर कुठेच गेले नाही छान रटल्यावर, काही इश्यूज नाही आहे. मला वाटतं याचा सामान्य अध्ययन 3 याचा सांगोपांग आपण चर्चा केलेली आहे. तुम्हा सर्वांना समजलाच असेल. आणि तुम्ही स्पर्धक आहात मित्रांनो, आणि तुम्ही छानपैकी अभ्यास करतायत. याची ह्या अनालिसिसची तुम्हाला मदत होईल आणि डेफिनेटली तुम्ही वन ऑफ द बेस्ट रँक जी आहे ही स्पर्धेमध्ये घ्याल, त्यात काही शंका नाही. धन्यवाद.